फर्स्ट स्टेप काय असते आपल्याला सॉल्व करण्याची फाइंड द मॅक्सिमम मिनिमा और एक्सट्रीम व्हॅल्यू और स्टेशनरी व्हॅल्यू. फर्स्ट पॉइंट काय असतो find the values of ux uy uxx uyy uxy. Okay, after that we have to put ux and uy is equal to 0 and we get the point x1 y1 x2 y2 x3 y3 and so on. Next step is will find rt minus s square and check rt minus s square for stationary point, only for stationary points. Sorry, rt minus s square check करायचं काय असेल is greater than 0 असेल, सॉरी पॉझिटिव्ह असेल थोडक्यात. ग्रेटर दॅन 0 असेल तर काय असणार आहे स्टेशनरी. ओके, जर लेस दॅन 0 असेल तर म्हणजे मायनस असेल तर काय असेल सॅडल पॉईंट. ओके, आणि इक्वल टू 0 असेल तर काय असेल मेथड फेल असेल. स्टेशनरी पॉईंट म्हणजे काय आर टी मायनस एस स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0 असेल तर सॅडल पॉईंट. म्हणजे काय असणार आहे बघा, जर हा सर काय ग्राफ आहे त्या ग्राफवरती काय असणार आहे मॅक्झिमम पॉईंट असेल आणि मिनिमम पॉईंट आपण चेक करतो. ओके, सॉरी ग्राफ थोडासा मी व्यवस्थित काढतो. असं असेल तर यातलं काय येणार, हा मिनिमम पॉईंट असेल आणि हा काय असेल मॅक्झिमम पॉईंट असेल. म्हणजे जो इथं पॉईंट असणार आहे ते हे दोन पॉईंट काय असणार आहेत स्टेशनरी पॉईंट असणार आहेत. ओके, हे दोन पॉईंट असणार काय स्टेशनरी, आणि जे रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते काय असणार आहेत सॅडल पॉईंट असणार आहेत, सॅडल पॉईंट्स. आणि जर आउट ऑफ ह्या म्हणजे हा काय आपला होता तो ये जो है ना हमारा ग्राफ है, इस ग्राफ को छोड़ के कहीं और पॉइंट है, इसको छोड़ के कहीं और पॉइंट है, यहाँ पे कहाँ पे भी पॉइंट है, तो वो उस पॉइंट के लिए गए हमारी मेथड फेल्स है. यही दिया हुआ है यहाँ पे आर टी माइनस एस स्क्वायर. अगर ग्रेटर देन 0 है तो स्टेशनरी पॉइंट है, लेस देन 0 तो सैडल पॉइंट है, इज इक्वल टू 0 है तो फेल है. और फोर्थ स्टेप है हमें क्या चेक करना है, आर चेक करना है फॉर स्टेशनरी, ओनली फॉर स्टेशनरी पॉइंट्स, स्टेशनरी पॉइंट. और फिफ्थ स्टेप क्या है फाइनल स्टेप, इसमें यू मैक्स और यू मिन निकलना है. मतलब एक्स वाय झेड ज्या पॉईंटला ते स्टेशनरी पॉईंट्स आहेत त्या पॉईंट इथं फक्त पुट करायचे, तुम्हाला यूची व्हॅल्यू मिळेल, यू मॅक्स और यू मिन. ओके, स्टार्ट करूया आपण सॉल्व करायला. Okay, first point है steps first. Uxx is equal to Uxx is equal to 3x square plus 6xy. With respect to अपन x डेरिवेटिव घेते हैं ना, with respect to x 3 into 2 का असेल 6xy माइनस हा काय येणार 0, लिहायची काही गरज नाही, डायरेक्ट निग्लेक्ट कराय, माइनस 6x. बघा इथे x है फक्त डेरिवेटिव फाइंड करा, यहाँ पे x है, यहाँ पे x है, यहाँ पे x है, यहाँ पे भी x है. ओके, तो देखो 3x स्क्वायर, यहाँ पे 3 इंटू 2 क्या हो जाए 6xy माइनस इसका डेरिवेटिव क्या आएगा 0, इसका डेरिवेटिव क्या आएगा 3 इंटू 2 6x और 7 का डेरिवेटिव क्या आएगा 0. नेक्स्ट uy इज इक्वल टू विथ रिस्पेक्ट टू y डेरिवेटिव ये 0 आएगा, तो यहाँ पे y का डेरिवेटिव क्या आएगा 1, तो यहाँ पे 3x स्क्वायर माइनस काय 3y स्क्वेअर आहे म्हणजे काय येणार माइनस 6y, हे 0 हे 0. ओके, नेक्स्ट uxx म्हणजे x अगेन विथ रिस्पेक्ट टू x, ux टर्म्स अगेन विथ रिस्पेक्ट टू ux डेरिवेटिव क्या आएगा, देखो यहाँ पे 6x आएगा, 3 इंटू 2 6x प्लस x का डेरिवेटिव क्या आएगा 1, तो यहाँ पे 6y माइनस 6x है, यहाँ पे x का डेरिवेटिव क्या आएगा 1, तो बचेगा कितना 6. नेक्स्ट uy इसका डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू y तो क्या आ रहा है सिर्फ माइनस 6, क्योंकि इसका डेरिवेटिव क्या आएगा 0 है, क्योंकि वहाँ पे x टर्म है ना, एक कॉन्स्टंट असणार आहे, कॉन्स्टंट असल्याचा डेरिवेटिव काय असणार आहे 0 असणार आहे.
विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह घेते ना, त्यामुळे काय म्हणतात 0 आहे. आता काय फक्त ह्या वायचा डेरिव्हेटिव्ह काय असेल 1 म्हणजे -6. नेक्स्ट यू एक्स वाय इन ब्रॅकेट आर राहिले तर इन ब्रॅकेट आर इन ब्रॅकेट टी इन ब्रॅकेट एस. in bracket r in bracket t in bracket s. हाँ, x विथ रिस्पेक्ट टू y डेरिवेटिव, इसका डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू y, तो ये 0 आएगा यहाँ पे, y का डेरिवेटिव कितना आएगा 1, तो यहाँ पे कितना रहेगा 6x, और इसका डेरिवेटिव क्या रहेगा 0, क्योंकि विथ रिस्पेक्ट हम y ले लेते तो सिर्फ y ही वेरिएबल होगा. इसमें देखो a कांस्टेंट है, a कांस्टेंट, इनका डेरिवेटिव 0 आने वाला है, यहाँ पे 6x ही रहेगा और y का डेरिवेटिव क्या है 1. चलिए फर्स्ट स्टेप सेकंड. इक्वेट ux is equal to 0 comma uy is equal to 0. इक्वेट करा ux uy, ux is equal to 0 म्हणजे काय असेल बघा इथं 3x² minus 6xy minus 6x is equal to 0. uy is equal म्हणजे काय असणार आहे 3x² minus 6y is equal प्लस to प्लस इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं आपल्याला एका इक्वेशनचा यूज करून काय करायचं त्याची व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती वरती पुट करायची. आता काय करूया आपण फर्स्ट हे कन्सिडर करूया सेकंड 3x² minus 6y. कोणतं म्हणताय तुम्ही 3x² plus 6xy, equation 3. 3x² plus 6 uyy चा डेरिव्हेटिव्ह 3x 3 मायनस बरोबर आहे की -6. हा सर बरोबर. पॉइंट फाइंड करूया आपण आता. सेकंडचा यूज करूया फर्स्ट, कारण फर्स्ट मध्ये कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं फर्स्ट इक्वेशन, कारण इथे x² आहे 6xy आहे त्यामुळे कॅन्सल करताना प्रॉब्लेम शकतो. काय करा सेकंड कन्सिडर करा 3x². दॅट इम्प्लाइज 3x² मायनस इज इक्वल टू काय असणार आहे 6y. 3 नंतर काय करा भागालो काय असणार आहे 2, म्हणजे x² इज इक्वल टू 2y. त्याच्यामध्ये बघा आपल्याला काय यूज करता है x² यहाँ पे x² की वैल्यू हम 2y यहाँ पे यूज कर सकते हो, लेकिन यहाँ पे x है तो यहाँ पे रूट लेना होगा, रूट लिया तो क्या हो जाएगा एग्जाम्पल कॉम्प्लिकेटेड हो जाएगा. बघा आता इथे x² ची व्हॅल्यू तुम्ही 2y डायरेक्ट पुट करू शकता इथं, पण इथं प्रॉब्लेम येतोय. का प्रॉब्लेम येतोय, कारण इथं काय असणार आहे रूटमध्ये जाणार ना व्हॅल्यू जर रूटमध्ये गेली तर सिम्प्लिफिकेशन करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. मग त्याच्यात काय करायचं म्हणतात रिव्हर्स करायचं. काय रिव्हर्स करायचं y इज इक्वल टू x² अपॉन 2 ही व्हॅल्यू कन्सिडर करायची. हमें वैल्यू कैसे चूज करनी है, अगर हमने x² इज इक्वल टू 2y अगर इसमें पुट किया इक्वेशन 2 में, तो क्या प्रॉब्लम होती है कि यहाँ पे आप सॉल्व करने के लिए एग्जाम्पल प्रॉब्लम आएगा, बहुत कॉम्प्लिकेटेड हो जाएगा रूट आने के बाद. तो सिंपली क्या करना है, रूट नहीं आना चाहिए आप, तो आप क्या कर दो इसको रिवर्स कर दो, y में कन्वर्ट कर दो, तो y इज इक्वल टू x²/2. तो इसमें इक्वेशन 2 में पुट कर दो. इक्वेशन 2 becomes 3x² plus 6x bracket x²/2 minus 6x is equal to 0. तो काय करा भाग घालवा, म्हणजे 3x² plus 6x², सॉरी 6x³ येणार ना, इथे x² आणि इथला x², इथं हा x आणि हा x², x³ 3 सॉरी 3 ॲज इट इज येणार ना, इथं 6 कसं झालं minus 6x is equal to 0.
तर नेक्स्ट बघा काय यातनं कॉमन निघू शकते 3x कॉमन निघू शकतो 3x इन ब्रॅकेट म्हणजे काय राहिलं x राहील तर प्लस काय राहणार आहे x स्क्वेअर आणि तर काय राहील -2 x प्लस x स्क्वेअर मायनस डॉक्युमेंट्स नाहीत पालकर सर माइक म्यूट आहे तुमचं. हॅलो हॅलो हा हॅलो बोला तुमचा माइक म्यूट होता सर. हा 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 पहिले काय करणार 3x इन ब्रैकेट x प्लस एक्स स्क्वायर माइनस 2 इज इक्वल टू 0 अपन 3x कॉमन घेतला लास्ट स्टेप में ओके तो इसमें नेक्स्ट क्या करना है 3x इज इक्वल टू 0 मतलब x इज इक्वल टू 0 और एक्स स्क्वायर प्लस एक्स माइनस 2 इज इक्वल टू 0 तो यहाँ पे क्या करना है -2 का फैक्टर चेक कर लो यहाँ पे तो +2 -1 फैक्टर है तो यहाँ पे x प्लस 2 एक्स माइनस 1 इज इक्वल टू 0 तो यहाँ पे रूट निकाल दिया तो क्या हो जाएगा x इज इक्वल टू 0 यहाँ पे +2 का क्या हो जाएगा -2 क्योंकि सॉल्व करने के बाद और x माइनस 1 का क्या हो जाएगा +1 ये वैल्यू कहाँ पे पुट करनी है यहाँ पे आप इक्वेशन नंबर दे दो यहाँ पे कितना इक्वेशन नंबर 4 इक्वेशन 4 बिकम्स equation 4 becomes at y is x is equal to 0 that implies y is equal to देखो y की वैल्यू क्या है एक्स स्क्वायर अपॉन 2 0 पुट किया तो क्या हो जाएगा टोटल टर्म 0 मतलब आंसर क्या आएगा 0 then तो यहाँ पे that implies 0,0 next at x is equal to -2 then y is equal to -2 तो पुट करा -2 का स्क्वायर क्या है तो +4 डिवाइडेड बाय 2 तो y is equal to आएगा 2 that implies -2 comma 2 next at x is equal to 1 then y is equal to put x is equal to 1 in equation number 4 equation 4 1 raised to 2 कहते हैं 1 upon 2 कहते हैं 1 by 2 that implies 1 comma 1 by 1 divided by 1 by so the points Hello, sir. Kyle so the points 0 Hello. comma 0 हाँ सर बोला सर की तुमचा आवाज येत नाही हो. हॅलो बाकीच्या नाही तर गावात Yes, येतोय sir. Yes, sir.
सर येतोय. ब्रेक होतोय तुमचा आवाज अचानक येतोय. ते काय झालं माहिती का, तुम्ही काय करायचं हे करा, कट रिजन करायचं, रिजन करा. हा ठीक आहे सर. सुद्धा पॉईंट्स काय आले, 0 0 -2, 2 1, 1/2. आपले स्टेप्स कोणते झाले, सेकंड स्टेप झाली. तो थर्ड स्टेप काय आहे, फाइंड RT मायनस S स्क्वेअर. फाइंड RT मायनस S स्क्वेअर which is equal to RT ची व्हॅल्यू पुट करा. R is equal to काय, 6x plus 6y minus 6. 6x plus 6y minus 6 into t ची व्हॅल्यू काय ते -6 मायनस s ची व्हॅल्यू काय आली 6x, म्हणजे s स्क्वेअर मध्ये काय असणार आहे 36x स्क्वेअर. सिम्प्लिफाय करा, आहे -36 minus 36y minus plus 36 minus 36x square. Minus 36x minus 36y. नेक्स्ट चेक करा ऍट पॉइंट साठी. at 0 therefore next RT minus S square at point 0, 0. RT minus S square at the point 0, 0. करायचे म्हणजे व्हॅल्यू 0.0 पुट करा. तो 0 पुट केले 0 0 0 तो क्या होता 36 इज ग्रेटर दॅन 0. दॅट इम्प्लाइज काय असेल स्टेशनरी पॉइंट. तर एक्स वायची व्हॅल्यू पुट करायची. एक्सची व्हॅल्यू पुट केली हा 0 येते, हा 0 फक्त काय राहते 36 राहते ना. 36 काय तर ग्रेटर दॅन 0. नेक्स्ट RT minus S square at the point -2, 2 is equal to करा पुट -2 आणि +2. x is equal to -2 आणि y is equal to +2. काय ते सांगा सर. वजा 108 येते. -108 काय असणार आहे लेस दॅन 0. दॅट इम्प्लाइज काय असेल सॅडल पॉइंट. नेक्स्ट RT minus S square at point काय ते 1, 1/2. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 1/2. काय ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह होते. वजा 54 येते. म्हणजे काय असणार आहे सॅडल पॉइंट -54 इज लेस दॅन 0. दॅट इम्प्लाइज काय असेल सॅडल पॉइंट. चेक केला RT minus S square RT minus S square RT minus S square at the point 0, 0 -2, 2 1, 1/2. नेक्स्ट काय असेल स्टेप नंबर 4.
स्टेप नंबर 4. हा स्टेप 4 कोणते? RT मायनस S स्क्वेअर आपण चेक केलं. तर स्टेप 4 मध्ये काय करायचं? R स्टेशनरी व्हॅल्यूसाठी चेक करायचं. Therefore now R is equal to काय? R is equal to 6x plus 6y minus 6. 6x plus 6y minus 6. ॲट पॉईंट स्टेशनरी पॉईंटला चेक करा. स्टेशनरी पॉईंट कोणता आला? 0,0 करा पुट याच्यामध्ये 6 इन ब्रॅकेट 0 0 0 ठीक आहे. तर मायनस 6. R इज लेस दॅन काय आलं? 0. Therefore the function is maximum. R at point 0 0 कासाठी चेक करायचं. मायनस 6 इज लेस दॅन 0. द फंक्शन इज मॅक्झिमम. मायनस आहे म्हणले काय असेल? म्हणजे उलट घ्यायचं. मॅक्झिमम. द फंक्शन इज मॅक्झिमम. स्टेप काय असेल? 5 u max. ॲट 0 0 साठी u max इज इक्वल टू काय करायचं? u max ची व्हॅल्यू काय बघा? 3x क्यूब आहे प्लस 3x स्क्वेअर y मायनस 3y स्क्वेअर मायनस 3x प्लस 7. एक्स आणि वायच्या ठिकाणी 0 पुट करा. हे 0 पुट केलं 0 0 0 0 फक्त काय राहते? प्लस 7. प्लस 7 काय असेल? फायनल आन्सर u max. काय अडचण वगैरे असेल तर विचारायच्या मध्ये काय काय स्टेप्स समजून नसेल तर. हॅलो सर, हा बोला. इथे यू एक्स वाय का घेतलंय? म्हणजे यू वाय एक्स का नाही घेतलं? नाही ते कसं समजा मला यू एक्स आणि तुम्ही जर एक्झाम्पल चेक केलं असेल तर ना यू एक्स वाय इज इक्वल टू यू वाय एक्स येतं 100%. प्रॉपर्टीज आहे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये हेच येतं. सर ह्या एक्झाम्पल मध्ये कुठे येतं तसं? ऍट पॉइंटला व्हॅल्यू पुट केल्यानंतर तेच येतं आन्सर. पॉईंटसाठी कन्सिडर करतो आपण पॉईंटसाठी. अच्छा. चालू
नेक्स्ट क्या एफ ऑफ एक्स वाई साइन एक्स प्लस साइन वाई sin x plus sin y plus sin of x plus y and करा fx जो x ओनली वेरिएबल असेल काय येणार बघा cos x प्लस याचा डेरिव्हेटिव्ह काय ते 0 याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार sin of x plus y म्हणजे cos of x plus y नेक्स्ट fy is equal to sin x चा डेरिव्हेटिव्ह 0 sin y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार cos y प्लस sin of x plus y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार cos of x plus y नेक्स्ट काय असेल fxx विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस साइन x मायनस cos ऑफ x प्लस y म्हणजे काय असणार मायनस साइन ऑफ x प्लस y नेक्स्ट इथे काय असणार इन ब्रॅकेट r fyy इन ब्रॅकेट t इज इक्वल टू y का विथ रिस्पेक्ट टू अगेन y cos y चं काय येणार मायनस साइन y मायनस cos ऑफ x प्लस y म्हणजे मायनस साइन ऑफ x प्लस y नेक्स्ट fx का विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह जर x चा विथ रिस्पेक्ट टू y डेरिव्हेटिव्ह cos x काय ते कॉन्स्टंट येतात इट्स डेरिव्हेटिव्ह इज 0 नेक्स्ट cos ऑफ x प्लस y म्हणजे काय येणार मायनस साइन ऑफ x प्लस y मल्टिपलला जर डेरिव्हेटिव्ह घेतला तर 1 येते म्हणून मी पुढे मल्टिपलला काय डेरिव्हेटिव्ह घेत नाही मायनस साइन ऑफ x प्लस y हा काय असेल yes झाले स्टेप फर्स्ट स्टेप सेकंड equate fx is equal to 0 fy is equal to 0 equation number 1 करा equate cos x plus cos of x plus y is equal to 0 एक मिनट प्लस माइनस में कल थोड़ा सा चेंज है सिस्टम में So cos x plus cos of x plus y is equal to 0. Next cos y plus cos of x plus y is equal to 0. Equation number 2, equation number 3. और दोनों इक्वेशन चेक केले cos of x plus y and cos of x plus y सेम आहे ओके देन काय करा सबट्रॅक्शन घ्या सबट्रॅक्शन घेतलं काय येतं cos x minus cos y cos x minus cos y is equal to 0. Therefore cos x is equal to cos y. दोन्हीचं सबट्रॅक्शन घ्यायचं दोन्ही काय होतील कॅन्सल cos x minus cos y is equal to 0 cos x is equal to cos y taking inverse cos inverse on both sides then implies x is equal to 1. कोणत्या इक्वेशन मध्ये का पुट करा फर्स्ट इक्वेशन में पुट करूया इक्वेशन 2 becomes करा पुट याच्यामध्ये x इज इक्वल टू y पुट करायचं किंवा हां x बरोबर व्हॅल्यू y पुट कर किंवा y इज इक्वल टू x पण x मध्ये घेऊन मी सोपं होतं सॉल्व करायला cos x as it is plus
कॉस ऑफ एक्स प्लस वायची व्हॅल्यू काय एक्स आहे म्हणजे एक्स प्लस एक्स काय होईल 2x इज इक्वल टू 0. देअरफॉर cos 2x इज इक्वल टू माइनस cos x. तो cos ला cos इनवर्स जर कैंसिल करा इसलिए यहाँ पे हमें cos को cos के डायरेक्ट नहीं कैंसिल कर सकते क्योंकि यहाँ पे माइनस टर्म है ना. अगर ये माइनस टर्म नहीं होती तो हम डायरेक्ट इसे कैंसिल कर सकते, लेकिन ये माइनस टर्म है, इसको हमें रिमूव करना होगा. तो कैसे रिमूव करते देखो यहाँ पे इसके पीरियड टेबल चेक करने का. यहाँ पे क्या रहता है ऑल स्टूडेंट्स टेक कॉपी. स्टूडेंट्स टेक कॉपी मतलब यहाँ पे क्या रहता है ऑल पॉजिटिव रहते हैं, यहाँ पे साइन पॉजिटिव है, यहाँ पे tan पॉजिटिव है और यहाँ पे cos पॉजिटिव. ओके, तो ये चेक करने का cos कहाँ पे निगेटिव है, cos कहाँ पे निगेटिव है, थर्ड और फोर्थ क्वाड्रेंट में cos निगेटिव है. तो आप ऐसे लिख सकते हो देयरफॉर cos ऑफ 2x इज इक्वल टू cos ऑफ पाई प्लस और माइनस x. देखो क्योंकि यहाँ पे भी cos निगेटिव रहता है, यहाँ पे भी cos निगेटिव रहता है ना, तो पाई माइनस और पाई प्लस हो जाएगा उसकी वजह से. यहाँ पे भी निगेटिव आहे, यहाँ पे भी निगेटिव आहे कॉस टर्म. और ह्याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का ऑल स्टुडंट टेक ऑफ मध्ये इथं फक्त कॉस पॉझिटिव्ह आहे आणि इथे पॉझिटिव्ह आहे. मग कॉस कुठे कुठे निगेटिव्ह आहे तर इथे एक निगेटिव्ह आहे आणि इथे एक निगेटिव्ह आहे. याचा अर्थ पाय मायनस आणि पाय प्लस आहे तो अँगल कॉस ऑफ पाय प्लस मायनस एक्स आणि कॉस 2x. देअरफॉर कॉसला कॉस कॅन्सल होईल तर 2x इज इक्वल टू पाय प्लस और मायनस एक्स. देअरफॉर 2x is equal to pi plus x or 2x is equal to pi minus x. That implies 3x is equal to pi, sorry, the x इकडे आला काय होईल 2x minus x is equal to x is equal to pi और आता x इकडे आला काय होईल 3x होईल म्हणजे x is equal काय ते pi by 3. x is equal to pi by 3 में इक्वेशन नंबर 4 याला इक्वेशन नंबर 4 द्या. From equation 4 that implies at x is equal to pi, ते पाय बाय 2. that implies y is equal to pi. X is equal to pi by 3, that implies pi is equal to pi by 3. Therefore so the points. हॅलो, हा बोला. ते पाठीमागच्या स्टेप मध्ये काय नाही, लास्टला पाय बाय 3 होतं का पाय बाय 2? pi by 3, pi by 3. 2. हा ठीक आहे, हा. सॉल्व करतो, सांगतो मला एक मिनिट स्टेप बाय स्टेप. थोडंसं मी जम्पिंग स्टेप घेतली तर ते 2x इथं मायनस इकडे गेला काय होईल प्लस x इज इक्वल टू पाय. 2x प्लस 3 2x प्लस x में काय ना 3x इज इक्वल टू पाय. x इज इक्वल काय ना पाय बाय 3. समजलं किंवा सो द पॉइंट्स पाय कॉमा पॉइंट पाय बाय 3 कॉमा पाय बाय 3. इक्वेशन स्टेप नंबर 3 rt minus s square is equal to r and t ची व्हॅल्यू minus sin x minus sin of x plus y minus sin y minus sin of x plus y minus sin x minus sin of x plus y bracket complete minus sin y minus sin of x plus y minus s square. एस स्क्वेअर म्हणजे काय मायनस काय होणार प्लस होणार साइन स्क्वेअर एक्स प्लस वाय मायनस साइन स्क्वेअर एक्स प्लस वाय करा फाइंड देयरफॉर आर टी मायनस एस स्क्वेअर ॲट द पॉइंट पाय कॉमा पाय म्हणजे जेवढे जेवढे पाय आहेत एक्स आहे त्या ठिकाणी एक्स आणि वायच्या ठिकाणी पाय पाय व्हॅल्यू पुट करा. वायचं जर पुट केली तर काय येणार आहे साइन पायची व्हॅल्यू 0, sin pi is equal to 0, sin 2 pi is equal to also 0. 0 असतं. x ची व्हॅल्यू पुट केली sin pi 0 मायनस sin of x plus y म्हणजे x ची व्हॅल्यू पाय y ची व्हॅल्यू पाय पाय प्लस पाय काय येतं 2 पाय sin 2 pi is equal to करा मग अगेन काय येतं 0च येतं. ओके, अब x is equal to pi again put y is equal to also pi pi plus pi is 2 pi. Therefore sin 2 pi is also 0. यहाँ पे sin pi is also 0 and sin 2 pi is also 0. मतलब 0 यहाँ पे वैल्यू क्या आ रही है 0 आ रही है. देयरफॉर
methods will failure. Method fails. Now check for pi by 3 comma pi by 3. RT minus a square at point pi by 3 comma pi by 3. करा put pi by 3 plus pi by 3. तो तुम्हाला काय करावं लागेल तो याच्यामध्ये एक तर sin pi by 3 ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल sin pi by 3 आणि दुसरी फाइंड काय करावं लागेल pi by 3 plus pi by 3 म्हणजे 2 pi by 3 ची व्हॅल्यू फाइंड करावं लागेल. कॅल्क्युलेटर फाइंड करून सांगतो तुम्ही sin 3 pi by 3 आणि sin 6 pi by 3. मी तो लिहून ठेवतो तुम्ही फाइंड करून सांगा मला काय ते व्हॅल्यू. स्टेशनरी ते टेस्ट कोणतं एक तरी येणार आहे मॅक्सिमम मिनिमम एक तर काय तरी मिळतोच. इन ब्रॅकेट मायनस sin pi by 3. कॅल्क्युलेटर डायरेक्ट पुट करा pi by 3 म्हणजे काय असणार आहे 180/3 60 sin 60 चेक करा. त्यानंतर sin 120 चेक करा. 0.8. ऑल सगळं एकदम कॅल्क्युलेशन करून सांगा. तुम्ही तरी पहिला म्हणजे इज ग्रेटर दॅन 0 असणार कारण एक तरी स्टेशनरी पॉईंट येतच असतं. काय ते आन्सर कॅल्क्युलेटर फक्त व्हॅल्यू पुट करायचे आहेत 2.88 इसका तर आन्सर येते. तुम्ही कॅल्क्युलेटर चेक करू शकता. टू 2.25 येते सर. 2.25. हाँ ओके तर नेक्स्ट काय असणार आहे स्टेशनरी पॉईंटसाठी आर चेक करायचं. स्टेप 4 आर इज इक्वल टू आर काय मायनस साइन एक्स मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय मायनस साइन एक्स मायनस साइन ऑफ एक्स प्लस वाय. करा चेक आर ऑफ पाई बाय 3 कॉमा पाई बाय 3 इज इक्वल टू मायनस साइन पाई बाय 3 मायनस साइन ऑफ 2 पाई बाय 3. काय ते सांगा. -√3. मायनस √3. 2 3 √3 सर. रूट 3 मध्ये ओके सर.
is less than काय असणार आहे 0. Therefore the function is maximum. Step 5, equation 1 becomes u max at काय असणार आहे pi by 3 comma pi by 3 sin pi by 3 plus sin pi by 3 plus sin of 6 pi by 2 pi by 3 काय तिथे व्हॅल्यू लिहा. टू 2.598. हेलो 2 पॉइंट क्या थे 598. ओके दिस इज u max. सॉल्व करासाठी घ्या एक प्रॅक्टिस करा एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3xy एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 3xy. जर open कर. काय आलं की स्टॉप करूया आपण लेक्चर जॉईन करू तुमचं जे कोणतं असेल ते. हॅलो सर. हा बोला की. हॅलो पाठीमागची स्लाइड ओपन करा. हां हां हॅलो. पाठीमागची स्लाइड ओपन करा. हा केली की. हा. तर आता लेक्चर लगेच 2 वाजता आहे का 2 वाजून 5 मिनिटांनी? नाही नाही लगेच जॉईन करा. लगेच जॉईन करा 2 मिनिटात.